असे एपे बघून तुमच्या पण तोंडाला पाणी आलं ना. याच्यासमोर तुम्ही इडली डोसा पण बनवून खाणं विसरणार. एकदा जर का अशा पद्धतीने तुम्ही हे एपे बनवले ना तर तुम्ही नेहमी हेच खाणार आणि तुमचे पोरं पण आठवड्यातून 4 वेळा तुम्हाला हेच बनवायला लावणार. तर याच्याकरता 1 वाटी रवा घेतला आहे. तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त प्रमाण करून घ्यायचा. आणि 1 वाटी दही. जितका रवा तितकं दही घ्यायचं, म्हणजे आपले एपे एकदम मस्त होतात, सॉफ्ट आणि खुसखुशीत होतात. यांना मिक्स करून एक 10 मिनटं झाकून ठेवू. आपलं बेटर छान होते तोपर्यंत आपण भाज्या चिरून घेऊ. ज्या तुम्हाला आवडतील त्या भाज्या सगळ्या चिरून याच्यात तुम्ही घेऊ शकतात. मी माझ्या आवडीप्रमाणे घेतलेले आहे. कॅरट, शिमला, टमाटर, गाजर, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या पण घेऊ शकतात. आता हे चिरलेल्या भाज्या याच्यात मिक्स करायचे आणि छानपैकी मिक्स करून झालं ना तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यात एक इन्ग्रेडियंट्स म्हणजे ते काय तर इनो टाकायला विसरू नका. इनो टाकल्याने ना आपला जो एपे आहे तो छान फुगून येतो आणि क्रिस्पी बनतो आणि खुसखुशीत होतो. बघा 10 मिनटं याला मंद आचेवर होऊ द्यायचं आणि असे गोल्डन ब्राऊन झाले ना तर काढून घ्यायचे. म्हणजे आपले एपे रेडी आहे अगदी 10 मिनटात. असा नाश्ता सगळ्यांनाच आवडेल खायला. माझ्या घरात तर माझ्या पोरांना खूप आवडतो. तर तुम्ही पण ट्राय करा.